आपण अनेकदा पाहतो रस्त्याच्या कडेला, शेतात किंवा अंगणात एक छोटीशी वनस्पती, जिला जर हात लावताच ती क्षणार्धात आपली पाने मिटते. हीच आहे लाजाळू. नाव लाजाळू जरी असलं तरी ही वनस्पती लाजरी नसून ती आहे वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील. लाजाळूचे शास्त्रीय नाव मिमोसा पुदिका आहे. हीच वनस्पती फॅबेसिया कुलातील आहे आणि स्पर्श, कंप किंवा धक्का यांना ताबडतोब प्रतिसाद देते. पण प्रश्न असा आहे, लाजाळूची पाने नेमकी का मिटतात? ही हालचाल वाढीमुळे होत नाही, तर तिला म्हणतात नॅस्टिक हालचाल. विशेषतः या क्रियेला थिग्मोनॅस्टी असेही म्हणतात. लाजाळूच्या पानांच्या तळाशी पल्विनस नावाची विशेष रचना असते. स्पर्श होताच पल्विनस मधील पेशींमधून पोटॅशियम आयन बाहेर जातात. त्यामुळे पाणी पेशी बाहेर सरकते आणि ट्रिगर दाब कमी होतो. या दाबातील बदलामुळे पानांच्या पेशी शिथिल होतात आणि पाने लगेच मिटतात. ही क्रिया वनस्पतींसाठी एक संरक्षण यंत्रणा आहे. पाने मिटल्यामुळे शाकाहारी प्राण्यांना ही वनस्पती खाण्यायोग्य वाटत नाही आणि तिचे होणारे नुकसान टळते. काही मिनिटांनंतर आयन आणि पुन्हा पेशीमध्ये प्रवेश करतात. ट्रिगर दाब वाढतो आणि लाजाळू हळूहळू आपली पाने पुन्हा उघडते. लाजाळू आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. वनस्पती स्थिर असल्या तरी त्या संवेदना ओळखतात, परिस्थितीला प्रतिसाद देतात आणि स्वतःचे संरक्षण करतात. हीच आहे निसर्गातील खरी जादू, खरे विज्ञान. धन्यवाद.